जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. मृत्यू हा कसा आणि कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही, अशीच एक हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे. एका 10 वर्षीय मुलाने चक्क आपल्या आईच्या मांडीवर श्वास सोडला. श्रावण अजित गावंडे असे या बालकाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात ही घटना घडली आहे. श्रावण हा आपल्या मित्राबरोबर खेळत होता. खेळता खेळता त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. त्यानंतर त्याने पाणी पिले आणि आईच्या मांडीवर झोपला आणि तिथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला. तो आईवडिलांना एकुलता होता. 3 वर्षापूर्वी अशाच प्रकारे त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. श्रावणचा दुर्दैवी अंत झाल्याने कोल्हापुरात हळहळ होत आहे. मोताळा येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने नूतन शहर शाखा आणि महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला. तालुकाध्यक्ष संजय गुरुचवळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात मार्गदर्शनपर भाषणे आणि संघटनेच्या भविष्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शाखेचे सरचिटणीस BN सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेढे, महिला शाखेचे अध्यक्ष गोकर्ण तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे आणि समाजभूषण प्रशांत वाघोदे, निवृत्ती वानखेडे, वासुदेव वानखेडे, संगपाल अहिरे, समाधान डोंगरे उपस्थित होते. गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे फलक. बौद्ध बांधवांच्या प्रत्येक घरात श्रामणेर उपासिका आणि समता सैनिक दलाचा सैनिक तयार झालाच पाहिजे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अंतर्गत मोताळा तालुका भारतीय बौद्ध महासभा यांनी नुकतेच पुनर्गठन झालेलं महिला शाखा आणि पुरुष शाखा या दोन्ही विभागाच्या शहर शाखा आपण काही दिवसापूर्वी नियुक्त केलेल्या होत्या आणि त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आजच्या दिनी मोताळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा हे संपूर्ण देशातल्या राज्यामध्ये कार्यरत असलेली बौद्धांची मातृशिखर संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये आणि त्या जिल्ह्याअंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये आणि त्या तालुक्याअंतर्गत शहरांमध्ये अशा शाखा गठीत केली जातात. आता या तालुक्यांना या सभेच्या माध्यमातून नम्र आव्हान आहे की आपण संपूर्ण तालुक्यातील जे गावं आहेत त्या गावामधील कमीत कमी 50 गावामध्ये आपण ग्रामशाखा गठीत कराव्या आणि ग्रामशाखा गठीत केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक गावातल्या घरामध्ये बौद्ध धम्म हा पोचला पाहिजे. याच्यासाठी घर तिथे श्रामणेर आणि घर तिथे उपासिका हा उपक्रम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवला पाहिजे. तसेच आपण ज्या गावांमध्ये जे प्रत्येक घर आहे त्या घरातून एक सैनिकसुद्धा आपण भारतीय बौद्ध महासभेला दिला पाहिजे. आज मोताळा पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा मोताळ्याच्या वतीने नुकत्याच ज्या शहराच्या तालुक्याच्या ज्या नूतन कार्यकारिण्या या ठिकाणी गठीत झाल्या त्या सर्व कार्यकारिण्यातील सदस्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सुरवाडे सर असतील, आदरणीय दिलीपजी मेढे असतील, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये चीफ कमांडर म्हणून काम करत असलेले आदरणीय वले सर असतील, त्याचबरोबर सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडला. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्या प्रमुख विषयावरती या ठिकाणी हात घालण्यात आलेला आहे ते विषय असे आहेत की आगामी काळामध्ये गेल्या 6 ते 7 महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्धगया मुक्ती आंदोलन जे संपूर्ण देशामध्ये जी लाट आता सध्या या ठिकाणी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच आता बुलढाणा शहरामध्ये धम्मध्वज यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. त्या आंदोलनाला, त्या यात्रेला यशस्वी करण्याकरता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून नुकताच जो मुंबईमध्ये कार्यक्रम आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला, ज्यामध्ये प्रमुख नेतृत्व विनाचार्य यांनी त्या ठिकाणी जी भूमिका घेतली की बा येणाऱ्या काळामध्ये 2026मध्ये बौद्धगयाला
लाखोच्या संख्येनं या ठिकाणी बौद्ध उपासक येणार आणि त्या सर्व कार्यक्रमाचं लीड, त्या सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी करावं. त्याचाच एक भाग म्हणून मोताळा तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचं समताय सैनिक दलाचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये या तालुक्याचा मानस आहे की किमान 500 सैनिक या तालुक्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. त्याचबरोबर गेल्या 8 ते 10 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेच्या वतीने या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्याचा एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिन असेल, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असेल आणि या ठिकाणी आगामी काळामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी धम्म महोत्सव साजरा करण्याकरता या ठिकाणी सुद्धा चर्चा करण्यात साधक बाधक या ठिकाणी चर्चा करण्यात आली. अशा प्रकारचं या तालुक्यामध्ये या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी गुरचवडे यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं भारतीय बौद्ध महासभेचं कार्य या ठिकाणी चालू आहे. म्हणून आमचा मानस आहे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा ही गावखेड्यापर्यंत घराघरापर्यंत पोचली पाहिजे. कारण की ही संस्था, ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये ही संस्था निर्माण केलेली आहे. म्हणून आजच्या प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये धम्मचक्र प्रवर्तन असेल किंवा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा असेल, ही गतिमान करण्याकरता सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय. इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने महिला कार्यकारिणी तालुका यांची कार्यकारिणी गठीत केलेली आहे. त्यानंतर शहर कार्यकारिणी पुरुषांची गठीत केलेली आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका आम्ही सर्व संकल्प केलेला आहे की या कार्यकारिणीमध्ये समता सैनिक दल आम्ही 500 लेडीज या समता सैनिक दलामध्ये सामील होणार आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू अशी मी आपणास ग्वाही देते. जय भीम, जय भारत. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे भव्य शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पुरोगामी प्राथमिक शिक्षक बँकेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक शैक्षणिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याची टीका राष्ट्रीय महासचिव गोरखनाथ वेताळ यांनी केली. प्रास्ताविक प्रोटांचे जिल्हाध्यक्ष सौरव देसाई यांनी केले. यावेळी महासचिव डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, फिरोजबाई सय्यद, B.K. सरनाईक, प्राचार्य मोहन शिर्के, किशोर मानकापुरे, प्रथमेश कांबळे उपस्थित होते. आज कोल्हापूर येथे शाहूनगरीमध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं. या शिक्षण परिषदेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत की या हॉलमध्ये बसायला खुर्च्यासुद्धा कमी पडल्या. म्हणून आलेल्या या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना स्टेजवरतीसुद्धा बसवावं लागलं. आणि ही जी शिक्षण परिषद आहे, ही शिक्षण परिषद यशस्वी झाली. या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असणारे प्रोटॉनचे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे, भारतीय बहुजन पालक संघाचे जे मान्यवर उपस्थित राहिलेत आणि सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर उपस्थित असणारे जे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत, त्यांनी देखील ही परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य दिलं. या सर्वांचा मी अंतःकरणातून आभार आहे. धन्यवाद. शिक्षणाचं सार्वत्रिकरण, शिक्षणावर जे काही बजेट खर्च केलं जात आहे, सरकारनं सांगितलं या शिक्षणाच्या माध्यमातून की 6% जे खर्च आहे तो खर्च केला जाईल. परंतु हा खर्च सरकारच्या बजेटमधून होणार नाही आहे. हा जो खर्च आहे, हा खर्च सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून केला जाणार आहे. म्हणजेच उद्योगपतींच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे 6%पर्यंत. आता उद्योगपतींची शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही प्रवेश होणार आहे, त्याच्या माध्यमातून शिक्षणाचं खाजगीकरण होणार आहे. आणि उद्योगपती हे काही उदारकर्ते नाही आहेत किंवा दानशूर नाही आहेत की त्यांचा जर उद्देश पैसे कमावणे आहे, नफा कमावणे आहे, सर्वसामान्यांना शिक्षण देणं हा त्यांचा उद्देश नाही आहे. आणि त्याच्यामुळे या शैक्षणिक धोरणामध्ये उद्योगपतींकडं म्हणजे शिक्षणाचं कॉर्पोरेट सेक्टरकडे हस्तांतरण हा या शैक्षणिक धोरणाचा सर्वच पूर्व प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत हस्तांतरण करणं
हाच या शिक्षणाचा उद्देश असल्याने त्यामुळे हा जो बहुजन समाजातला किंवा ज्यांच्याकडे आर्थिक संसाधनं कमी आहेत, शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे या शिक्षण प्रक्रियेतून शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले जाणार आहे. अशाच प्रकारचं हे शैक्षणिक धोरण सर्व स्तरावर आहे. महाविद्यालय 25,000 महाविद्यालय, 3,000 विद्यार्थी संख्यापेक्षा कमी असणारी विद्यार्थी संख्या असलेली जी महाविद्यालय आहेत ती बंद करणं. ॲफिलेशन विद्यापीठांपाशी नामांकित विद्यापीठांशी असणारं जे ॲफिलेशन आहे महाविद्यालयांचं ते रद्द करणं, म्हणजे त्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांची जी अधिमान्यता आहे, समाजातली मान्यता आहे, ती संपवणं आणि त्याच्या माध्यमातून मग त्यांची प्रवेश संख्या घटवणं आणि प्रवेश संख्या घटून ती महाविद्यालय बंद करणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्या महाविद्यालयामध्ये जे आता मल्टीडिसिप्लिनरी बहुआयामी शिक्षण व्यवस्था जी म्हणतो ती सर्व महाविद्यालयांमध्ये तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप केलं जाणार आहे ते कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड CRS फंड जो आहे त्या फंडातून उभं करणार आहात. तर ते फंड आपण पाहिलं 65,000 शाळा ज्या आहेत त्या खाजगी करणार सरकार म्हणतं की त्या शाळा ज्या आहेत त्या आम्ही उद्योगपतींना 1 कोटी 2 कोटी 3 कोटीला देणार आहोत. म्हणजे त्या उद्योगपतींसोबत तुम्हाला करार करावा लागणार आहे. त्या उद्योगपतींसोबत जो करार करावा लागणार आहे तो करार जो आहे तो उद्योगपतींच्या फायद्याचा करावा लागेल ना, त्याच्यात त्यांना नफा द्यावा लागेल. म्हणजे ते जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट कशाच्या आधारावर असणार आहे, नफ्याच्या कंडिशनवर असणार आहे. अर्थात शिक्षणाचं महाग किंवा बाजारीकरण केलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये या 85% बहुजनांना कोणताही अधिकार राहणार नाही, ते शिक्षण घेऊच शकणार नाही. परिषदेमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक आहेत, सहशिक्षक आहेत, तसेच प्राध्यापक आहेत, अशा अनेक प्राध्यापकांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे. आणि त्यामध्ये मी डॉक्टर संतोष भोसले आणि माझ्यासोबत असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रभुदास खाबडे सर हे सुद्धा आम्ही उच्च शिक्षणातून प्राध्यापक या शाखेतून आम्ही सन्मानित होणार आहोत. तर या पुरस्कारामुळे आमची आता उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना घडवण्याची, पालकांना जागृत करण्याची, तसेच या शिक्षण व्यवस्थेतील जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी आमची वाढलेली आहे. असा मानस घेऊन आम्ही या शिक्षण परिषदेतून या ठिकाणावरून जाणार आहोत. आणि पुन्हा एकदा मी या संस्था संघटनांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचा त्यांनी सन्मान केला आणि आम्हाला अधिक बळ दिलं हे काम करण्यासाठी. त्याबद्दल मी सर्वांचं अनुमोदन करतो, धन्यवाद करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत, जय संविधान. कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ, घोषणाबाजी आणि माईक हिसकावून अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय. कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेची 87वी सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली. यावेळी विरोधकांनी बँकेचा नफा व ताळे बनावट असल्याची टीका केल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बँकेचा कारभार सभासदांच्या हितासाठी केल्यामुळे मोठा पाठिंबा मिळाला असून स्क्रीनवर विरोधकांच्या पूर्वीच्या कारभाराचा पंचनामा केल्यामुळे ते पळून गेल्याची टीका बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांनी केली. तर बँकेचा कारभार झाकण्यासाठी अध्यक्ष आणि हुकुमशाही पद्धतीने सभा गुंडाळीची टीका माजी अध्यक्ष संभाजी बापट यांनी केली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली नसल्यामुळे विरोधकांनी समांतर सभा घेतली. कर्ज प्रक्रिया सुटसुटीत केली, अतिशय चांगल्या पद्धतीने कर्ज वाटप प्रक्रिया केलेली आहे. आता बँकेची ही वाटचाल करत असताना मित्रांनो मी लवकर संपवतोय, जास्त वेळ घेत नाही. किती वेळ झाला ही बोलली नाही ना वेळ? हा, तर बँक चालवत असताना अजून परत एका बाजूने त्या बँक चालवत असताना बँकेच्या पुढे काही आव्हानं असतात. आव्हान आहे हो, काय कुठं घर चालवायचं म्हणजे घरात आव्हान आहे. आणि ही तर एवढी मोठी बँक, या बँकेत सुद्धा आव्हान आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान BDDR. ही संकल्पना मी आताच स्पष्ट केली की त्या BDDR मधलं आता जे 5,81,00,000 बँकेचा BDDR निधी आहे त्यापैकी 2 विभाग आहेत. रिअल 3,15,00,000 की जो नफ्याच्या अगोदर झालेला आहे आणि तो RBI ला मान्य आहे.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी आणि चालू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न मागील 2 दिवसांपासून प्रसार माध्यमांवर व्हिडिओ टाकून अधिकाऱ्यांना बोलून विनंती करूनही त्यांनी जे करायचे तेच केले। मागील 4 दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निरनिराळ्या हेडमध्ये काही निधी प्राप्त झालाय। त्यामध्ये 04 नावाच्या हेडमध्ये आलेल्या पैशापैकी 8% सर्वांचे पैसे काढले, समसमान वाटप करून त्यानंतर लगेच 2 दिवसांनी म्हणजे दिनांक 6 सप्टेंबर 2025 सुट्टीच्या दिवशी 14 करोड रुपये 4 हेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी ठराविक 3 ते 4 लोकांना ते 14 करोड रुपये वाटून टाकले। 115 करोड रुपये देणे असताना सुद्धा मर्जीतल्या ठराविक 4 कंत्राटदारांना 14 कोटी खिरापत वाटण्यात आली। अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असून त्यांनी वरून पैसे देऊन पैसे आणलेत, त्यामुळे त्यांना आम्ही पैसे दिले। हा प्रकार परभणी जिल्ह्यातच नाही तर हिंगोलीमध्ये सुद्धा त्याच दिवशी 5 करोड आले, त्यातील एका कंत्राटदाराला 2 करोड आणि इतर 3 जणांना 3 करोड असे 10 मिनिटात देण्यात आले। हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून मर्जीतील राज्यकर्त्यांना त्यांच्या मतदारसंघात जास्तीचा निधी देण्यात येतो। एकीकडे कंत्राटदारांच्या होत असणाऱ्या आत्महत्या व दुसरीकडे ठराविक धनदांडग्या कंत्राटदारांना वेगळा न्याय असे चालू राहिले तर आतापर्यंत 2 लोकांनी आत्महत्या केल्या। हे असेच चालू राहिले तर मला वाटतं दर 4 दिवसाला एक कंत्राटदार आत्महत्या करेल। माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना कळकळीची विनंती आहे की आपण अशा प्रकारचा पक्षपात करू नये व यामध्ये जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याला तात्काळ निलंबित करावे। प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत, उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत। शनिवारी सुट्टी असताना 14 करोड रुपये 04च्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात। सगळेजण घरी बसून सगळी ऑनलाईन सिस्टम आहे। याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे, 115 कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त 14 करोड रुपये वाटत जातात ते 3 ते 4 कंत्राटदारांना। त्याच्या आधी एक LOC आली, त्या LOCमध्ये 8% पैसे काढले आणि काल फक्त 4 लोकांचे 5-5, 4-4, 3-3 कोटी रुपये काढले आणि 10 मिनिटात शून्य करून टाकले। मी जे व्हिडिओ केले, व्हिडिओ प्रसार माध्यमावर टाकले, त्याचा काही परिणाम या गेंदडीच्या काताडीच्या अधिकाऱ्यांना नाही। मित्रांनो, माझी विनंती आपल्या सगळ्यांना, कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहित नाही 2 कंत्राटदार मेले, मला वाटते दर 8 दिवसाला 1 कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर चालू राहिलं तर काही खरं नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। परभणी केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीने 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनाच्या तयारीसाठी रविवारी सावली विश्रामगड येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व घटक पक्षाची बैठक पार पडली। हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे काला कानून वापस लो, वापस लो, वापस लो। अरे काला कानून वापस लो, वापस लो, वापस लो। जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। जनसुरक्षा विधेयक रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। सुरक्षा कायद्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला आहे। त्या निर्णयाच्या अनुषंगाने 10 तारखेला आम्ही प्रचंड मोठं निदर्शनं आणि धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसवर सर्व पक्ष मिळून, शिवसेना, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, सगळ्या सामाजिक संघटना या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीचं एक मोठं आंदोलन करण्या, इंडिया आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन आम्हाला करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे।
याच्यामधून भाजपला कसं संरक्षण देता येईल आणि विरोधातला आवाज दाबण्याचा म्हणजे हे मिनी आणीबाणी आहे जी झालेली आहे, त्याच्याच पद्धतीचं हा कारस्थान चालू आहे. आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये सर्व समाजामध्ये फोड करून राज्य करण्याचा हा जो भाजपचा नीती आहे, त्या पद्धतीनं त्यांनी हा जनसुरक्षा कायदा आला आहे. कोणी बोलताच कामा नाही, बोललं तर त्याचे घर जप्त करायचं, त्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याची बर्बादी करायचा, हा असा निर्णय या जनसुरक्षा कायदा असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून त्याचा प्रामुख्याने मोठा विरोध करणार आहोत आणि जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं, त्याविरुद्ध भगतसिंगांना असेंब्लीत बॉम्ब टाकला होता. मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा कायदा जनसुरक्षा म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, परंतु प्रत्यक्ष जनतेसाठी भांडणाऱ्या लोकांसाठी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना तुरुंगात डांबणारा हा कायदा आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर 10 सप्टेंबरला ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. परभणी जिल्ह्यात इंडिया आघाडीची बैठक आज झाली आणि 10 तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन मैदानावर आंदोलन करायचा निर्णय सर्वांनी एकमतानं घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगते. आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द होईपर्यंत हा संघर्ष आम्ही चालू ठेवू. जनसुरक्षेविरुद्ध कायद्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आणि येत्या 10 तारखेला या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात निदर्शन करण्याचा निर्णय झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही ताकदीनिशी या आंदोलनात उतरणार असून जोपर्यंत हा कायदा परत घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनाला करत राहू आणि हा कायदा परत घेण्यासाठी सरकारला भाग पाडू. जनसुरक्षा विधेयक मागं घ्या याच्यासाठी 10 तारखेला महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनं करून निषेध व्यक्त करणार आहे. हे जे जनसुरक्षा कायदा आहे हा शेतकऱ्यांना, कामगारांना, सर्वसामान्य जनतेला चिरून टाकण्यासाठी, त्यांच्या मागण्या सगळ्या मोडून काढण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. या कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या भयानक अशा स्वरूपाच्या तरतुदी आहेत. शक्तीपीठ असेल किंवा आणखीन कुठलेही असेल, शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि रस्त्यावर येणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. तेव्हा ह्या कायद्याला महाराष्ट्रभर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून 10 तारखेला परभणीमध्ये सुद्धा कलेक्टर ऑफिसच्या समोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन होणार आहे. शेतकरी सभासद, कारखानदार, विद्यार्थ्यांना सवलती तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न देता मराठ्यांना आरक्षण मिळावे असे विविध ठराव कोल्हापुरातील केडीसीसी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. कोल्हापूर केडीसीसी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार येथे संपन्न झाली. यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाडगे तसेच अन्य संचालक उपस्थित होते. प्रारंभी वार्षिक सालात मयत झालेल्या सर्व सभासदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नामदार मुश्रीफ यांनी दिली. तसेच अनेक सभासदांनी बँकेचे कामकाज व्यवस्थित चालवून नफ्यात आणल्यामुळे अनेक सभासदांनी नामदार मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले. शेवटी आभार उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी मानले. गोकुळ आणि वारणेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना 10,000 रुपयाचं अनुदान आपण द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला 30 लाख रुपयेपर्यंत 8% व्याजानं कर्ज देण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असलेल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरलं. त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबार्डची होती ती आता बंद झाली आहे. ती आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही कमी व्याजानं आता सगळ्या संस्थांना चालवणार आहे. त्याशिवाय आम्ही सचिव जो संगणकीकरण चांगलं करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली. जो आमचं QR कोडसाठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली. अशा शेतकरी, कारखानदार, विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आले. पीक कर्ज माफ करावा असा ठराव केला. सरसकट कर्ज आणि ओबीसीला धक्का दिला होता, मराठ्याला आरक्षण द्यावं हाही ठराव आपण केला. शक्तीपीठ मार्गाला मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच
आपण शक्तीपीठ करायचं हे काय दडवून ठेवलेलं नाही, परंतु शेतकऱ्यावर लाभांना ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कोल्हापूरचं जी भूमी संपादन होतं ते रद्द झालेलं आहे, अजून नवीन लाईन ठरलेली नाही. त्यानंतर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ती करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. साहेब, उद्या गोकुळची सभा उद्या वाढवली असं वाटते का? नाही, गोकुळची हे बघा, जे लोकांचे प्रश्न आहेत, आता आम्ही कसं केलं 2 मिनिटात की नाही मंजूर म्हणता आलं असतं का नाही, तर आपण लोकांचे सभासदाचं समाधान केलं. कारण 1च वर्ष असतो त्यांचा बिचारांचा, ते येत असतात, त्यांच्या अडचणी मांडत असतात, त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी मांडलं तर त्याची उत्तर दिली की काय शंका राहण्याची गरज नाही ना. अनेक शंका असतात, कदाचित आम्हाला जे कळत नाही ते त्याला कळत असते आणि आमच्या ज्ञानात भर पडत असते. जनरल बॉडी ही संचालकाला ज्ञानात भर पाडण्यासाठी असते असं माझं मत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मोताळा राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल इंडिया प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध विभागासह महसूल विभागातील सेवा ऑनलाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने दिल्या जात असून राज्य शासनाच्या महा IT कंपनी अंतर्गत सेतू सुविधा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ह्या सुविधा पुरवल्या आहेत. राज्य शासनाने गाव तिथे सेतू सेवा केंद्र निर्माण केले असून विविध प्रकारच्या सुविधा एकाच हाताखाली अगदी नाममात्र दरात पुरवण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. हे काम करीत असताना सेतू आपले सरकार सेवा केंद्रावर अनेक वेळा प्रशासनाकडून अन्याय केला जातो. तरी मोताळा तालुक्यातील सर्व सेतूधारकांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. 2025 रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना असे निवेदन दिले की जे आपले सरकारचे ID आम्हाला अगोदर आम्ही बेरोजगार असल्याकारणाने आम्हाला गव्हर्नमेंटने दिलेले आहे आणि आज आमच्यावरच अन्याय होत आहे असं लक्षात येत आहे. कारण की आज गव्हर्नमेंटने तेच ID महाविद्यालय असतील किंवा ऑनलाईन सेवेद्वारे असतील आणि हे ID जर दिले तर अशा वेळेस आमच्यासारख्या बेरोजगार असंख्य तरुणांवर उपासमारीची पाळी येईल. ते हे होऊ नये याच्यासाठी भविष्यात हे ID देण्यात येऊ नये एवढंच आमचं शासनास निवेदन आहे. आज दिनांक 8/9/2025 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले की ज्या महाविद्यालयामध्ये आणि मोबाईल ॲप्सद्वारे ज्या महसुली सेवा ज्या की महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जात होत्या ह्या महाविद्यालयामध्ये देण्यात याव्यात त्याकरिता आम्ही आज रोजी सर्व मोताळा तालुक्याच्या वतीनं सर्व सेतू चालक हे हजर झाले असून यांना आम्हाला या गोष्टीवरती आक्षेप आहे की महाविद्यालयामध्ये जे केंद्र आहे हे जर दिले तर आमच्यावरती उपासमारीची पाळी येईल आणि आमचे जे कुटुंब आहेत हे सर्व उघड्यावरती येतील करिता आज रोजी आम्ही निवेदनाद्वारे असे विनंती केलेली आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मराठी साहित्यात देशातील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करणारे अभ्यासक सिद्धार्थ तलवारे यांची पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून बार्टीच्या महासंचालकांनी तलवारे यांना नियुक्ती पत्र दिले आहे. सिद्धार्थ तलवारे यांनी गेल्या 40 वर्षांहूनही अधिक काळ सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांची रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
मी सिद्धार्थ विठ्ठलराव तलवारे, राहणार बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मागील 40 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना नामांतर चळवळीतही आम्ही प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली दलित मुक्ती सेना नामांतर चळवळ प्रभावी केली आणि लढा यशस्वी केला. पण त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाईच्या संदर्भाने मला विशेष आकर्षण होतं. रमाईविषयी काहीतरी करावं अशी एक इच्छा होती मनात. म्हणून त्या काळी मी प्रत्यक्ष कविमित्रांना कवयित्रींना भेटत राहिलो, त्यांच्याशी पत्रव्यवहार करत राहिलो आणि मी 1989 ते 91पर्यंत रमाईवरच्या जीवनावरील रमाईच्या कवितांचं संपादन केलं. त्याला डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी प्रस्तावना लिहिली आणि सरांनी 91मध्ये रमाई ही कादंबरी काढली, जी आपल्या रमाईवर त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. रमाई ही माझी पहिलीच कादंबरी कविमित्र सिद्धार्थ तलवारे यांच्या रमाई ह्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिताना अधिक चिंतन झाले. त्यातून ह्याच रमाईचा जन्म झाला असं सरांनी त्यांच्या 91मधल्या रमाई ह्या कादंबरीमध्ये उल्लेख केलेला आहे. सरांच्या 26 आवृत्त्या निघाल्या आणि माझा रमाई हा काव्यसंग्रह 2014ला प्रकाशित झाला. त्याच्यावर भरपूर समीक्षणं आली. जवळपास 20 लोकांनी समीक्षणं केलेले आहेत आणि नागपूरचे डॉक्टर संजय गजभिये यांनी रमाईचं हिंदी रूपांतर केलेलं आहे. त्या सगळ्या एकंदर रमाईच्या कार्याचा आढावा घेऊन पुण्या येथील बार्टी या संशोधन संस्थेने मला रमाई प्रोजेक्टवर संशोधनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे माझ्यासाठी एक विशेष आणि गौरवाची बाब आहे. म्हणजे ह्या बार्टीच्या माध्यमातून मला आणखी खोलात संशोधन करता येईल असं मला वाटतं आणि एक चांगलं संशोधन उभा राहील असं माझी धारणा आहे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यात काही शंका नाही आणि बार्टीने जी मला संधी दिली त्याबद्दल मी बार्टीचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.